सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणी शाही स्नानाला आज पहाटे सुरुवात झाली आहे। गोदावरी नदीवरील त्र्यंबकेश्वरी कुशावर्त तीर्थावर सगळ्यात आधी साधू महंतांनी या शाही स्नानाला सुरुवात केलेली आहे। ब्रह्ममुहूर्तावर अर्थात सकाळी 4:16 जुना अग्नी आणि आवाहन आखाड्यांचे साधू महंतांनी शाही स्नान केलं। त्यानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं। आपण पाहतोय ही दृश्य थेट नाशिक मधली आहेत। नागा साधूंचं शाही स्नान आपण पाहतोय। सकाळी 4:16 या शाही स्नानाला सुरुवात झालेली आणि सगळ्यात आधी नागा साधूंनी शाही स्नान केल्याची दृश्य आपण पाहतो आहोत। त्र्यंबकेश्वरात शाही मार्गावर भाविकांनी रांगोळ्यांच्या पायघड्यांनी साधू महंतांचं स्वागत केलंय। कुशावर्त तीर्थावर प्रस्थान करताना नागा साधूंच्या मिरवणुकाही काढण्यात आल्या। नाशिक क्षेत्री गोदावरी नदीवरील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरी कुशावर्त तीर्थावर सगळ्यात आधी साधू महंतांचं शाही स्नान झालं। त्यानंतर भाविकांना रामकुंड आणि कुशावर्त खुलं केलं जाणार आहे। जी माहिती मिळते त्याप्रमाणे नाशिकला सकाळी 9 वाजता तर त्र्यंबकेश्वरला सकाळी 10:30 पर्यंत शाही स्नानाचा सोहळा हा संपन्न होणार आहे। त्यानंतर धर्मोत्सवाचं सगळ्यात मोठं आकर्षण असलेल्या दोन्ही शाही मिरवणुकांचा नयन मनोहारी सोहळा भाविकांना अनुभवता येणार आहे।